वाईट दिवस येतात जेव्हा काहीच करायची इच्छा होत नाही. पूर्ण दिवस तणावात जातो. सगळेच प्रश्न एकाच वेळी आपल्या डोळ्यासमोर येतात. वाटतं का माझ्याबरोबरच असं का होतं? मन चिडचिड करतं, राग येतो आणि तो नकळत आपल्या माणसांवर निघतो. पण हे दिवसही जातात. त्यांना थांबवता येत नाही, पण त्यातून स्वतःला सावरता येतं. कधी कोणी आपल्यासोबत असतं, कधी कोणी आपल्यासोबत नसतं, पण शेवटी स्वतःलाच आधार द्यावा लागतो. कारण आयुष्य हे खूप सुंदर आहे, फक्त काही दिवस कठीण असतात. म्हणून लक्षात ठेवा, वाईट दिवस असतात पण आयुष्य वाईट नाही. स्वामींचे हे सुंदर विचार ऐकून तुमचं जीवन सुखी आनंदी होईल. नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यातून दूर होईल. अडकलेली कामं तुमची पूर्ण होतील. काही समस्या असतील त्या समस्या क्षणातच स्वामी महाराज दूर करतील. फक्त विश्वास ठेवून हा संदेश मन लावून 5 मिनिटं ऐका. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील. स्वामी महाराज सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात. त्यांना प्रत्येक संकटात मार्ग दाखवतात. फक्त आपला विश्वास कधीही डगमगू देऊ नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. स्वामी भक्तांनो, आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्हाला एकच नम्र विनंती आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, होईल सगळं ठीक. जे काही चालू आहे तुमच्या लाईफमध्ये ते कधीतरी संपणार आहे. ज्यांचं टेन्शन तुम्हाला रोज झोपू देत नाही ते कधीतरी संपणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, संयम ठेवायचा, स्वतःवर विश्वास ठेवायचा. जे आयुष्यात घडायचं असतं ते होतंच. आपल्या हातात आहे तेवढे आपण प्रयत्न करायचे, बाकी जास्त विचार नाही करायचा. कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहोचवत असतात. यश हे नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे, तर उचित ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजेच यश होय. आणि यश आणि सुख कधीही जोडीने येतात. आपल्याला जे हवंय ते मिळणं म्हणजे यश, आणि जे आपल्याला मिळाले आहेत त्यात गोड वाटून घेणं म्हणजे सुख आहे. स्वप्न ते नसतात जे तुम्हाला झोपल्यावर पडतात. स्वप्न तर ते असतात जे तुम्हाला झोपू देत नाही. नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. मोठे स्वप्न पूर्ण असेच होत नाही. या जगात बिना काम करे कोणीच मोठं होत नाही. शांतपणे कष्ट करा, यशाला आवाज करू द्या. हातातल्या रेषांवर कधीच विश्वास ठेवू नका, कारण नशीब त्यांचं पण असतं ज्यांना हात नसतात. इंतजार करणाऱ्यांना फक्त तितकंच मिळतं जितकं प्रयत्न करणारे सोडून देतात. परिस्थिती बदलत नसली तरी विचार बदलले की आयुष्य बदलतं. स्वतःवर विश्वास ठेवा आणि चांगले विचार करा. हजार मैलाचा प्रवास एका पावलाने सुरू होतो. कष्ट करा, यशासाठी सतत प्रयत्नशील राहा. विश्वास ठेवा, स्वतःच्या क्षमतेवर ठाम विश्वास ठेवा. संकटांना घाबरून न जाता संघर्ष करा. नशिबावर अवलंबून न राहता स्वतःचे नशीब स्वतः घडवा. स्वतःला कधीच कमी समजू नका, कारण तुम्ही जेवढा विचार करता त्यापेक्षा जास्त सामर्थ्यवान आहात. स्पर्धा स्वतःच्या अपयशाशी करावी, दुसऱ्यांच्या यशाशी नाही. जेव्हा सगळंच संपून गेलंय असं वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. स्वप्न बघणं सोपं असतं, पण ती पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि मेहनत लागते. गेलेला काळ कधीही परत येत नाही, पण येणारा काळ आपल्याच हातात आहे. तुमचा हिस्सा मागून तर बघा, सर्व नात्यांचे खरे चेहरे उघडकीस येतील. तुमचा हिस्सा सोडून तर बघा, सर्व काटे गुलाबात बदलतील. कडू आहे पण हे सत्य आहे. संकटांवर अशा रीतीने तुटून पडा की जिंकलो तरीही इतिहास आणि हरलो तरीही इतिहासच असेल. शांत स्वभावाचा माणूस कधीही कमजोर नसतो, कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही. पण जर त्याचे पुरात रूपांतर झाले तर मोठमोठे डोंगरही
फोडून निघतात. या जगात सगळेच आपल्या सोयीनुसार विचार करतात. आपली परिस्थिती, भावना आणि वेदना यांच्यासाठी फक्त गोष्टी असतात, वास्तव्य नाही. श्री स्वामी समर्थ. विचार आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. कमेंटमध्ये हो म्हणून टाईप करून श्री स्वामी समर्थ टाईप करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, लक्षात ठेवा, आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते. लक्षात ठेवा, मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते. हत्तीमध्ये तेवढं सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नये. कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपदक मान वाकूनच घेतात. स्वामी महाराज म्हणतात, माणूस घर बदलतो, माणूस मित्र बदलतो, माणूस कपडे बदलतो, तरीही सुद्धा तो त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या आयुष्यात तो दुःखी असतो, कारण तो आपला स्वभाव कधीच बदलत नाही. प्रत्येक माणूस हा त्याच्या जागी योग्यच असतो. अयोग्य असते ती आपली परिस्थिती, आणि परिस्थितीमुळे बदलते ही माणसाची मनस्थिती. नाती तोडायची तर नसतात, पण जिथे कदरच नसेल तिथं निभवायची सुद्धा नसतात. माळी दररोज रोपांना पाणी देतो, पण फळं, फुले फक्त त्या त्या ऋतूप्रमाणेच येतात. म्हणून आयुष्यात संयम हा ठेवलाच पाहिजे. प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावरच होणार आहे. सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय सगळे जग तुच्छ वाटायला लागतात. जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा ती धुंदी उतरायला सुरुवात होते. पण तोपर्यंत बरीच नाती आणि मित्रमैत्रिणी तुटलेले असतात. म्हणून अहंकाराला आपल्या मनामध्ये कधीही जागा देऊ नका. संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होत असते. माणसाला एखाद्या गोष्टीची किंमत दोनदा समजते, ती मिळवण्यापूर्वी आणि एक गमावल्यानंतर. स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत नाही. जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधी सोडणार नाही, आणि ज्याला तुम्ही आवडला नाहीत त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरीही तो तुमचा कधीच होणार नाही. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं. विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी. दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे. आयुष्य अशा माणसाबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको, फक्त तुमची सोबत हवी आहे. जर तुम्ही तुमची मानसिकता हाताळू शकत असाल आणि अडथळ्यांना संधी म्हणून पाहण्यास सुरुवात केली तर परिस्थितीमध्ये प्रवेश करताना तुम्हाला अधिक आत्मविश्वास मिळेल. स्वामी म्हणतात, आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहेत, कारण त्यांच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे. आपल्या मनासारखं आयुष्य तयार मिळत नाही, ते आपल्याला स्वतः घडवावं लागतं. अपयशाचं एक पाऊल पुढे यश उभं असतं. तुम्ही चालत राहा, मागे फिरून बघू नका. 10 वेळा पराभव होऊ द्या, पण एकच विजय असा मिळवा की लोक नेहमी लक्षात ठेवतील. तुम्ही कोणासाठी कितीही केअर कराल तरीही ते कमीच पडेल. त्याच्यासाठी करायचंच असेल तर देवासाठी करा, निदान तो तुम्हाला लक्षात तरी ठेवेल. जीवन असे जगा की तुम्ही हे जग सोडून जरी गेलात तरीही तुमच्या आठवणी जिवंत राहिल्या पाहिजे. जीवन तर असं पाहिजे की आपण नसल्यावर पण आपल्या गोष्टी दुसऱ्यांच्या घरी सुरू असल्या पाहिजेत. ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपल्याकडे पैसा आहे, भरपूर पैसा आहे, तर आपल्याला हे जग दाखवते. आणि जर आपल्याकडे पैसाच नसेल तर मग माणसाचे खरे स्वरूप आपल्याला दाखवते. विचार आवडल्यास हो म्हणून टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश मी इथंच थांबवते. भेटूया नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.